आणि आता एक वेगळी बातमी मुंबईत नाही, कारण मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मोठी कसरत करावी लागल्याचं समोर आलंय। महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातून थेट डिस्चार्ज घेऊन सभागृहात आणण्यात आलं। सत्ताधारी पक्षातील काही सदस्य अनुपस्थित असल्यानं संख्याबळ टिकवण्याचं आव्हान निर्माण झालं होतं आणि प्रकृती अस्वस्थ असून देखील शिवकुमार झा हे अंगावर शाल पांघरून आणि कानावर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित राहिले आणि महत्त्वाच्या प्रस्तावावरील मतदानात ते सहभागी झाले। या घटनेनं सत्ताधाऱ्यांची नामुष्की झाली की बहुमत वाचवण्यासाठी ही धडपड होती, याचीच आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये। नगरसेवक शिवकुमार झा यांच्या स्थायी समितीतील सहभागाविषयी हेतुपुरस्सर बातम्या पसरवल्या जात आहेत। शिवकुमार झा हे स्थायी समितीच्या बैठकीसाठी आले होते। त्या ठिकाणी आम्ही एकत्र भोजन घेतलं, परंतु जेवल्यानंतर त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला आणि आम्ही महापालिकेतील डॉक्टर्सना त्या ठिकाणी पाचारण केलं। त्यांनी चेकअप केल्यानंतर थोडीशी अस्वस्थता जाणवत असल्यामुळे त्यांना औषधं दिली व काही वेळ त्या ठिकाणी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे ते विश्रांती घेत होते आणि स्वतःहून ते स्थायी समितीच्या बैठकीत आल्यानंतर मग मात्र मी त्यांना म्हणालो की आपण बैठकीत बसू नका, आपण घरी जाऊन आराम करा आणि मग ते त्या बैठकीमध्ये थंडी वाजत असल्यामुळे ते तिथनं निघाले।